हाय नमस्कार. तर बघू शकताय आज कुठं आले मी, सांगा बरं कुठं आले. ही ओळखत आहात तुम्ही, है की नाही. तर आज आले मी माझ्या बहिणीच्या घरी पिंपरीला. तुम्हाला सांगितलेलं का नाही मी माझ्या बहिणीच्या इकडं जाणार आहे म्हणून. तर आले मी पिंपरीला, रात्रीच आले. तर हे बघू शकता माझ्या बहिणीचं घर. हे तिचे पहिलं पत्र्याचं शेड होतं ना, तेव्हा मी आलेली आहे. तेव्हा मी आलती. आता ही नवीन बिल्डिंग मध्ये राहते बघा ती. हे बघू शकते तिचं किचन आहे. हे मस्त असं लय भारी आहे तिचं. मला तर लय नाही का इथं देवाची पूजा रोज असते तिची. माझी बहीण कुठे गेली बरं, बाहेर गेली वाटते ती, बाहेर गेली. तर म्हणलं चला तुम्हाला सांगावा. तर मी आले माझ्या बहिणीच्या इकडं. तर तुम्ही म्हणत आणि थंडी लय वाजते. हा पाऊस रात ना दिवस बाई चालू आहे इकडं पाऊस. आणि गावाकडं कसं मोकळी हवा आणि सिटीतली हवा बघा. एकच दिवस झालं मी आलेली, तर चेहरा कसा आपला गुलगुलीत झालाय. तर बघू शकताय. तर भारी वाटलं बरं का, आनंद वाटला. लय दिवसात ना आली, कम से कम का नाही 4-5 म्हणजे जास्त 20-40 वर्षात. हे माझी बहीण आहे बघा. कामावून आले, झोपली होती, तिला बळ उठवलंय. रात्री जाते ना ती नरस आहे काय म्हणते त्याला, दवाखान्यात आहे ती कामाला. तर रात्री आली मस्त असं. आपण पाऊस एवढा आहे सिटीत. गावाकडे किती पाऊस पडला तर काहीच वाटत नाही, पण सिटीत पाऊस पडला ना लय अवघड असते बाई सिटीतलं. आणि ते जागा थोडी असती मस्त. आता ही जी टेन्शन नाही, मस्त खोल्या आहे त्याच्या. 7-8 मजली आहे. याच्यावर ते खालच्याच मजल्यावरती आहे. तर मस्त असं वातावरण ही भारी आहे इकडलं. तर बघा बाबासाहेबांचे फोटो. तर इकडलं तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण बघा, बघू शकता. कुठं पण जावा, पण म्हणतात ना सिटीत वेगळीच मजा असते. पण सिटीत मजा असते. आता मला कळलं. आता मला म्हणजे गावाकडलं आपलं राहिलेलं लहानाचं मोठं झालेलं. आणि त्यामुळं कम से कम का नाही किती वर्षातनं 30-40 म्हणजे 20 वर्षातनं तर आली असेल मी इकडे. कारण मी येत नाही जास्त, तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. आता आपल्याला ठेसणारे भरायचं आहे, त्यासाठी आपण जाणार आहे. तर जमलं तर मी हेडेव काढेन, नाही जमलं तर नाही काढणार. डायरेक्ट तुम्हाला ते दाखवणार घरी नेल्यावरच. तर पाऊस पण इथं चालू असतंय, त्यामुळं मी जास्त मोबाईल बाहेर पण काढत नाही. तर तसंच माझ्या मोठ्या वहिनीने पण बोलवलं आहे मला, मोठ्या भावाच्या घरी. ते इथं कात्रजमध्ये आहेत आणि ही पिंपरीमध्ये आहे. आणि ती माझी बहीण अजून एक चिंचवडला. म्हणजे हे चिंचवड आणि पिंपरी जवळजवळच आहे. ती इथनं येऊ शकते आणि ही इथनं जाऊ शकते. तरी पण तिला तिच्या कामाशिवाय सवड नाही आणि हिला पण हिच्या कामाशिवाय सवड नाही. तर आता ती स्वयंपाक बनवायला लागली. म्हणले तिची पण रात्रीचं म्हणजे ड्युटी आहे ना, रात्रभर जागायचं, परत दिवसभर तर काय झोप लागते. आणि आबाळ इकडं असं आलं की असं पाऊस येतोय, इतका पाऊस येतोय की सांगायचं मापच नाही. आणि गावाकडे एवढे पाऊस आला तरी काय वाटत नाही, आलेला बी कळतोय आणि या लागायच्या आधीच कळतोय. आपण सिटीत कळतच नाही, पाऊस आलेला बी कळत नाही आणि गेलेला बी कळत नाही. आणि किती येतोय ती पण कळत नाही. नुसतं काळं भंगरच आबाळ होतंय. इथं डोंगर भाग आहे ना, त्यामुळं पाऊस येत असत. तर कसं वाटतं मला आजचा माझा लुक सांगायला विसरू नका. आणि थंडी वाजते म्हणून मी हे लावलं. आणि हे ब्लाऊज माझ्या बहिणीने घेतलेलं आहे, बघू शकता. तिच्याकडं होता, म्हणले लय छान आहे, तुला लय छान दिसल म्हणून तिने मला दिला आहे. तर चला, हेड्या वावला असलं तर नक्कीच लाईक करा. आणि कोण माझे हेड्या बघत असेल तर नक्कीच माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडं असला तर मला फोन करा. तसा बी मी दिलेला आहे. नक्कीच फोन करा तुम्हाला मला भेटायचं असेल, किंवा मला पण तुम्हाला भेटायचं असं काय, पण तुमचा नंबर माझ्याकडे नाही. तर चला बाय.